छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक या ठिकाणी मात्र अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका मेंढपाळाच्या जवळपास 28 ते 29 मेंढ्या अचानक मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी आता त्या मेंढपाळावर फार मोठं संकट उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकतो की मेंढपाळाचं जे काल ज्याने मेंढ्या चारल्या, दिवसभर मेंढ्या चारल्या, मात्र आज सकाळपासूनच त्याच्या एक एक करीत मेंढ्या अचानकपणे मृत्युमुखी पडत गेला. या मागचं मात्र कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतो की ज्या मेंढ्या होत्या जवळपास 28-29 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. त्याचे 4 ते 4.5 लाखाचं नुकसान झाल्याचं देखील माहिती समोर येत आहे. माझ्यासोबत जो मेंढपाळ आहे, आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं काय झालं होतं तुमच्या मेंढ्यासोबत? तर तिकडून चारून आणल्या सगळे पाणी बाटल्या संध्याकाळी आणल्या, कोंडल्या, घरी गेलो, जेवण केलं, सगळे पाहतो मेंढ्या मारायला लागले. कसं काय झालं, नेमकं काय वाटतं तुम्हाला? आता काय नुकसान लई मोठी झाली, ते भरपाई करून द्या असं वाटतं सरकारनं. अच्छा, पंचनामा वगैरे झालाय का? पंचनामा झाला तर द्यायला ते. तुम्ही काही डॉक्टर लोकांना कोण बोलवलं होतं? हो, डॉक्टर डॉक्टर बी येऊन गेले, पोस्टमॉर्टम करून दिलं. अच्छा, काय म्हणत होते? कशाने झालं बघू काय? म्हणे. नक्कीच आपण पाहू शकतो की या ठिकाणी मात्र मेंढपाळाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आता त्याच्यावरती जे काही आर्थिक संकट उभा राहिलेलं आहे, यातून सावरण्यासाठी कुठेतरी सरकारने त्याला आर्थिक मदत करणं देखील गरजेचं आहे. कारण जवळपास 4 लाखाचं नुकसान झालेलं आहे. 28 ते 29 मेंढ्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. माझ्यासोबत गावकरी देखील आहेत, ते देखील यासोबत होते. काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला? काय आता नुकसान झालंय, अशिक्षित समाज आहे हा, रानमाळ फिरणार आहे आणि याचं नुकसान झालं. नुकसान काही सहन करण्यासारखं नाही. 4-4.5-5 लाखचं नुकसान आहे. आता त्याला नाईलाज ते कोणी हाताने केलेलं नाही, पण याला नैसर्गिकच म्हणता येईल. याला काही कोणी केलं, अपघात झाला, कोणी हत्या केली असं काही नाही. हे नैसर्गिकच म्हणावं लागेल. त्या गरीब लोकांना शासनाने काही ना काहीतरी द्यायला पाहिजे असं आमची इच्छा आहे. कारण ते ह्या जनावरच त्यांचं उपजीविका असते, दुसरं त्यांना कोणतं साधन नाही, कोणतं हे नाही. काय सांगाल, मेंढपाळाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. एक प्रकारचे त्याचं आर्थिक संकट उभा आहे. बरोबर बोलात तुम्ही, कारण की मेंढपाळ हा आणि विशेष म्हणजे यांना जमीन नाही, शेती नाही आणि त्यामुळं त्यांच्या मेंढपाळावरच हा जीवन चालू असते. आता झालेली घटना तर कोणी परत आणू शकत नाही, परंतु शासनाने याची दखल घेऊन कमीत कमी त्यांचे 4 लाखात जे नुकसान झालं आहे, कमीत कमी त्यांना तेवढी तरी रक्कम देऊन शासनाने आधार द्यावा. झालेल्या गोष्टीचा आता पश्चाताप करून फायदा नाही, परंतु अतिशय गंभीर घटना आहे. कारण की एक मेंढीची किंमत जर बघितली तर तुम्ही बाजारभावामध्ये, तर तिची किंमत आहे 15,000 रुपये आणि ह्या मेंढ्या मेल्या 28 ते 29, म्हणजे 4-4.5 लाख रुपये नुकसान आमच्या शेतकऱ्याचं झालेलं आहे. कमीत कमी शासनाने त्याला 4 लाख रुपये तरी मदत ही द्यावी, ही आमची आडगाव बुद्रुक गावकऱ्याच्या वतीने मागणी आहे. नक्कीच आपण पाहिलं तर जसं मेंढपाळावर दुःख आहे, तसं गावकऱ्यावर देखील दुःख झालेलं आहे. कारण गावकऱ्यांनी देखील भावना व्यक्त केलेली आहे की ज्या प्रकारे त्या मेंढपाळाचं नुकसान झालेलं आहे, कुठेतरी सरकारने त्याला आर्थिक मदत देऊन कुठेतरी त्याला उभारणी द्यावा, अशी भावना गावकऱ्यांनी देखील व्यक्त केली आहे. संजय LS मराठी, छत्रपती संभाजीनगर.